नमस्कार मैत्रिणींनो, मी तृप्ती. नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तसं आपलं मराठी माणसांचं आहे नाही आहे नवीन वर्ष, तरीसुद्धा जगाबरोबर आपल्याला कधी-कधी चालावं लागतं. धावपळीचं जग आहे नाही का? माझी सुरुवात तर ही पुस्तकाने झाली. म्हणजे अभ्यास करते रोज सकाळी 4 ते 4:30च्या दरम्यान मी अभ्यास करते. तशी दुपारी पण 1 ते 1:30च्या दरम्यान अभ्यास करते. असा 1-1.5 तास काढते अभ्यास करायला. कामं आवरले की लहान मुलगा असल्यामुळे घरातील अभ्यास वगैरे होत नाही. थोडी कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करते त्यामुळे. मग काय सगळं अभ्यास वगैरे आवरला. बाहेरचा थोडं बघायला गेले, बाहेरचा व्ह्यू बघायला गेले, तर सूर्यनारायण रुसलेले होते सगळ्यांवरती. सूर्यनारायण काही दर्शन दिलेलं नाही. सगळीकडे आभाळ पसरलेलं होतं, आभाळ होतं. मग सूर्याचे किरणं पडले, की आपल्याला खूप छान वाटतं. असं प्रसन्न असं वातावरण वाटतं. आभाळ असलं की थोडंसं स्तब्ध वाटतं, नाही का? सुस्त वाटतं स्वतःला. आमच्या लहान मुलांचा आवाज येत आहे वाटते. बघते जाऊन काय करतोय तो तर. साहेब उठले आहे. साहेब उठले साहेब. ओ साहेब उठले आहे. सकाळी सकाळी साहेब उठले आहे. आता साहेब ब्रश बिश करतात. बघा सगळीकडे आभाळ आहे आता. कसं आभाळ आहे ना. मी बघू शकते सगळीकडे किती आभाळ आहे. मग आम्ही ब्रश वगैरे आवरला, दूध वगैरे गरम केलं, इथे चहा केला. माझ्या लहान मुलाला म्हणतो, माझी चहा करायची घाई होती आणि त्याला तो म्हणतो, आई मला जवळ घे, आई मला जवळ घे. त्याला त्याची आपली कडेवर यायची घाई होती. मग काय चहा वगैरे केला, त्याला दूध बिस्किट दिलं आणि मी सुद्धा चहा बिस्किट खाल्लं. मला चहा बिस्किट बरं वाटतं. थोडंसं चहामध्ये 2 बिस्किट खाल्ले का आपल्या दिवसभरात टेन्शन नसतं तेवढं खाल्लं की नाही खाल्लं. कामं वगैरे आवरले सकाळची. मग काय अंघोळ वगैरे आवरली, पूजा वगैरे करायची होती. मग पूजा करायला घेतली. आता इथे पूजा करायच्या वेळेला काय झालं ना, मुलांना रांगोळी म्हणजे फार आवडतं. लहान मुलं म्हटली की रांगोळी खूप आवडते. बघा कसा हसतोय तो तसा. पार्लेजी बॉय आहे हा माझावाला, खूप क्यूट हसतोय तो. त्याला रांगोळी दिसली, ती रांगोळी त्याने पूर्ण रांगोळीचा डब्बा सांडून टाकलेली. म्हणजे आपलं काम आहे नाही, मुलं काय करतात डब्बल, आपण एक काम कमी करतो आणि मुलं डब्बल करतात. पण छान वाटतं घरामध्ये असं आवाज येतो लहान मुलांचा. आपलासुद्धा वेळ कसा जातो कळत नाही आणि मुलांनासुद्धा खूप छान वाटतं आपल्याबरोबर वेळ घालवायला. पूजा आरती वगैरे घातली, केली देवाला. त्यानंतर तुळशीला पाणी घालायला गेले, तुळशीची पूजा करायला गेली. तुळशीची पूजा केली. इथे छान हिरवीगार तुळस आहे. तुळशीला साधीसुधी पूजा असते माझी. मी काही एकदम पूजा अशी करत बसत नाही. माझ्याकडे वृंदावन नाही आहे. एकदम कुंडीतच तुळस लावली, नवीन घर असल्यामुळे. मग काय भाकरी मिस्टर म्हणाले, भाकरी डाळभाजी कर. मसाले भात, भाकरी, डाळभाजी, कढी आणि शेवयाची खीर केली. माझा मुलगा व्हिडिओ घेतच होता आणि मी भाकरी करतच होते. ते एकदम घाबरले, कारण मागे कोण होतं, बंदर बसलेला होता. आमच्या घरामध्ये किचनमध्ये बंदर येतोय. म्हणजे दररोजच येतो असा 1-2 दिवसाआड. त्याला सवय झालेली आहे. तो मस्त मागे गोष्टी ऐकत होता. मग काय त्याने एक चपाती नेली आणि एक बटाटासुद्धा नेला. त्याचं छोटंसं बाळ आहे वाटते बघ, त्याच्यासाठी नेलं आहे. कारण काय आहे ना, जंगलामध्ये जंगलतोडी होती आहे. हे प्राणी शहरी भागाकडे गावामध्ये भटकते आहे खाण्यासाठी. मग काय मसाले भात आणि कढीचा मस्त देवाला नैवेद्य दाखवला. सगळं ताट दाखवलं. आम्ही सुद्धा जेवण केलं. तुम्ही सुद्धा जेवण करा. तुमचं नवीन वर्ष कसं झालं हे नक्की सांगा आणि छान राहा, सुरळीत राहा. कमेंट करा.